कवितेसाठी मी माझे काही विचार व्यक्त करते. ओंकार कधी हुंकार कधी, ओंकार कधी हुंकार कधी, संवाद कधी हा नाद. ओंकार कधी हुंकार कधी, संवाद कधी हा नाद. ही मनातळाच्या गर्भागारी अव्यक्ताची साद. निराकार व्योमात पखडल्या शब्द शब्द पुष्कळा. निराकार व्योमात पखडल्या शब्द शब्द पुष्कळा. अनाहताच्या क्षितिजावरती उमटत अक्षर वेळा. नमस्कार, मी मंजुषा आचरेकर. जन्म कवितेचा या अतिशय तरल भावनेचे रेशीम पदर उलगडण्यासाठी आपल्यासमोर व्यक्त होत आहे. एखादं काव्यबीज ते तर आपल्या आत अंतरंगात रुजलेलंच असतं. कधीतरी एखादा शब्द, एखादी व्यक्ती, एखादी घटना कारणीभूत होते त्याच्या जाणीवा जागृत करण्यासाठी, आणि मग सुजन प्रक्रिया सुरू होते. त्या काव्यबीजाचा अलवार श्वास आपल्याला जाणवायला लागतो. त्यांना मनाच्या नसानसांमधून एक अस्पष्ट हुंकार उमटायला लागतो. त्या हुंकाराच्या साधेला प्रतिसाद देता आला पाहिजे. त्या काव्यबीजाचा स्पर्श मनानं जाणवायलाच हवा, आणि मग त्या स्पर्शातूनच एक अनामिक हळवा नाद रुंजून लागतो. तेव्हा जाणवते ही तर आपल्या मनातळातल्या अव्यक्ताची साध आहे. हो, कितीतरी अव्यक्त भावना मनातळात पहुडलेल्या, दबलेल्या, तर कधी दुर्लक्षितही असतात. सारख्या सारख्या खुणावतात आपल्याला, पण इतर भावनांचे व्याप ताप त्यांना वर येऊ देतच नाही. कधी चमकदारपणाने क्षणभर समोर येतातही, पण क्षणात दिसेनाशा होतात. या भावना कार्यासारख्या असतात. त्या सुळक निसटून जाण्याआधी शब्दांच्या ओंजळीत पकडून ठेवता आल्या पाहिजेत, आणि त्या तशा ठेवल्या की त्यांना रूपरंग येऊ लागते. मनाच्या निराकार अवकाशात, आकाशात, ब्रह्मांडात पखरलेल्या शब्दांना वेचताना ती भावना शब्दाचा साज घेऊन येते, आणि हाच क्षण अनाहताच्या क्षितिजावरती कवितेचा साज घेऊन अक्षर वेळेचं रूप घेते. अक्षर वेळेचे रूप घेतो. एक अनवट भावना आशय घेऊन कविता होऊन जन्माला आलेली असते. ती कविता जन्म घेताना कधी गेयतेचं लेणं देऊन येते, तर कधी विविध छंदांमधून, वृत्तांमधून, तर कधी मुक्त छंदांमधून प्रत्यक्षात उतरते. कधी कारागिरी करावी लागते बरं का. तर कारागिरी हा शब्द ज्येष्ठ कवयित्री विदुषी शांता शेळके यांचा. प्रचंड पाठांतर, संस्कृत मराठी भाषाशास्त्राचा अविश्रांत केलेला अभ्यास, तरीही वृक्षता हा शब्द त्यांच्या आसपासही नव्हता. तर कारागिरी केव्हा कशी होते याचं उदाहरण देताना त्या सांगायच्या, प्रसिद्ध नाट्य संगीत दिग्दर्शक जितेंद्र अभिषेकी यांनी त्यांना एका नाट्यपदासाठी पद घ्यायला सांगितले. काही संस्कृत श्लोकांचे संदर्भही दिले, पण त्यांना हवी तशी रचना कागदावर उतरत नव्हती. मग त्यांनी एक शेर सांगितला, हमने तो अपनों से जख्म खाए हैं, आप कांटों की बात करते हो, हमने तो अपनों से जख्म खाए हैं. या शेराचं मराठीकरण करताना शांता शेळके यांनी लिहिलं, काटा होते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फुलही विटावे हा दैवयोग आहे. ही अतिशय सुंदर सरळ रचना करताना त्याला कारागिरी म्हणतात हे विशेष. आता कारागिरीचं दुसरे उदाहरण सांगताना पंडित हृदयनाथ मंगेशकर आठवतात. पंडितजींचा मराठी वाङ्मयाचा प्रचंड अभ्यास आहे. अनेक कवी जगासमोर त्यांनी आणले. प्रसिद्ध कवी नाथो महानोर यांच्या एका कवितेला संगीत देताना त्यांना ध्रुवपद आणि अंतरा याच्यामध्ये काहीतरी शब्द, स्वर, नाद धुसरपणाने दिसू लागले, पण काय करावं ते समजत नव्हतं. मग मूळ कवितेला धक्का न लावता
काहीतरी अजून हवे असं वाटत असतानाच त्यांना आरती प्रभू म्हणजे लेखक चिंत्र खानोलकर यांच्या कवितेच्या काही ओळी आठवल्या. दोन्ही कवींच्या समजूतदार संमतीने त्यांनी ते जुळवून आणले आणि त्यातूनच एक अतिशय दर्जेदार श्रवणीय प्रसिद्ध गीत तयार झाले. पहिले शब्द आहे, मी रात टाकली, मी कात टाकली, मी मोडक्या संसाराची गैलाज टाकली. आणि या पुढच्या दोन ओळी कोरसच्या ज्या आहेत त्या आहेत, हिरव्या पानात हिरव्या रानात सावळ सावळ कांती, भरद्वानी तलिनार अंग मोडीत चालती. या कोरसच्या ओळी आहेत चिंत्र खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांच्या. मूळ कवितांना कुठलाही धक्का न लावता अतिशय सुंदर रचना तयार झाली. आता पुन्हा कवितेकडे वळताना कवितेचं व्याकरण अभ्यासपूर्वक अभ्यासावे ही तर कवींकडून अपेक्षा आहेच. द्विपदी, चौपदी, अष्टपदी, षटपदी, दशपदी वगैरे अभ्यासणे अतिशय आवश्यक आहे. अनेक वृत्तांचा अभ्यास करताना मुक्तछंदही अभ्यासावा. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो या संकल्पनेचा विचार केला तर आपले आद्य कवी ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव असे अनेक संत कवी, पंत कवी आणि तंत कवी यांच्या अक्षर रचनांबरोबरच नंतरच्या काळातील बहिणाबाईंसारख्या शब्द सरस्वतीचा उल्लेख, त्यांच्या कवितांचा अभ्यास करायलाच हवा. त्यातील सहजता, व्यवहार चातुर्य, प्रादेशिकता असली ओघवती शब्द संपन्नता या सर्व गुणांनी सजलेली त्यांची काव्यसंहिता ही काळाच्या मर्यादा ओलांडून चिरंजीत्व यायली आहे. म्हणूनच अक्षरत्वाला पोहोचली आहे. प्राचीन काळापासून अनेक कवी त्यांची आशयघन कविता अर्वाचीन काळापर्यंत पोहोचलेली काव्याची अमाप उपलब्धी आपल्यासमोर आहेच. पण श्री समर्थांच्या अभ्यासोनी प्रकटावे या उक्तीचा अतिशय जाणीवपूर्वक अभ्यास करून आपली कविता सशक्त, आशयघन आणि व्याकरण शुद्ध उतरेल अशी कवींनी काळजी घेतली पाहिजे. या सर्व बाबींना विचारात घेऊनच पुन्हा एकदा स्वतःच्या मनाचा हुंकार जाणवायला हवा आणि मग आपली कविता अतिशय तरलपणाने उमटेल. म्हणूनच पुन्हा एकदा सांगते, ओंकार कधी, हुंकार कधी, संवाद कधी हा नाद. ओंकार कधी, हुंकार कधी, संवाद कधी हा नाद. ही मनातळाच्या गर्भागारी अव्यक्ताची साद. निराकार व्योमात पखरल्या शब्द शब्द पुष्कळा. निराकार व्योमात पखरल्या शब्द पुष्कळा. अनाहताच्या क्षितिजावरती उमटत अक्षर वेळा. नमस्कार.